जसं की तुम्ही श्रीवर्धन कोकण व्हॅली या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमचा प्लॉट घेतलेला आहे आणि तुम्ही आमचे एक रिअल कस्टमर आहात, तर मी असं एक्सपेक्ट करतोय की आज तुमचं खरेदी खत झालेलं आहे, तर तुमचे जे येणारे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी तुमचा एक काय मेसेज राहील? कसं तुम्ही फ्रॉम द स्क्रॅच पहिल्यांदा जागा बघितली, आम्हाला कॉल केलं, ऑनलाईन व्हिडिओज वगैरे बघून, तेव्हापासून ते आज तुमचा खरेदी खत होण्यापर्यंतचा अनुभव कसा होता, तर तुम्ही शेअर करा. जय महाराष्ट्र आर्यन. खरंच आता मला असं वाटतं की आपण जे डिसिजन घेतलं होतं डे वनला, की ह्या प्लॉटमध्ये आल्याला असं वाटलं की मला हा प्लॉट खरंच सुंदर होता आणि ऑन द स्पॉट मी डिसिजन घेतलं की नाही, आपल्याला ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला एक मोठा प्लॉट घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला फ्युचरसाठी एक छोटंसं बंगलोज बांधून फ्युचरमध्ये आपल्याला लाईक हॉलिडे होम टाईप येऊन इथं राहण्यासाठी फॅमिलीसाठी मी विचार केला. आणि साधारणतः प्लॉट बघितल्यानंतर एक 15 ते 20 दिवसामध्ये मी डिसाईड केलं की हो, आपण गो हेड करणार आहोत. मी तुला कॉन्टॅक्ट केलं, तूही माझ्या ज्या कंडिशन्स होत्या त्या ॲग्री केल्या, ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे व्यवहाराला एकदम ट्रान्सपरन्सी होती. त्याच्यामुळं मला वाटलं खरंच की आपल्याला एक प्रॉपर पार्टनर भेटलेला आहे आणि जो आपल्या एक्सपेक्टेशन्सप्रमाणे आपल्याला जे पाहिजे ते देणार आहे. त्यानुसार आम्ही पुढे गेलो, कमर्शियल सेटल झाले, पेमेंट झाले आणि पेमेंट झाल्या झाल्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आपण येऊन इथं खरेदी खत करतोय. म्हणजे हे जे विश्वासाचं जे वर्तुळ आहे ते अक्षरशः तुम्ही कंप्लीट केलंय, तोच एक प्लस पॉईंट असतो. कारण तो विश्वास जो महत्त्वाचा असतो ना, तोच मला या प्रोजेक्टमधून मिळाला आहे. आणि जो व्ह्यू भेटतोय ना, तो अप्रतिम आहे. म्हणजे हा पॉईंट मला कुठल्याच प्रोजेक्टमध्ये दिसला नाही. बरेचसे प्रोजेक्ट मी कोकणमध्ये बघितले, पण जो व्ह्यू माझ्या माझ्या प्लॉटमधून दिसतोय तो अतिशय सुंदर आहे आणि तो फ्युचरमध्ये पण असाच राहील. कारण माझा जो प्लॉट आहे तो डायरेक्टली कनेक्टेड त्या व्ह्यूच्या कनेक्ट करतोय आणि ब्युटिफुल. म्हणजे आजचं जे वातावरण दिसतंय ते अप्रतिम आहे. म्हणजे आज पहिला पाऊस पडतोय कोकणात आणि त्याच वेळेस आम्ही इथे येऊन बघतोय आमचा प्लॉट. मी आज बघितलं, खूपच